हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता सकाळचे 11 वाजले आहे. इकडे बघा मी निघाली आहे. आज येणार आहे विराज. तर म्हटलं चिकन किंवा मटन असं बघू जे चांगलं भेटेल ते आणून मग करायचं आहे सगळा स्वयंपाक. आता तो आज निघतोय 4 वाजता दुपारी. मग येईल. व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. याच व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला भेटेल. आणि थोडंसं उशीरच झालं आहे मला उठायला. डोळे पण बघा माझे कसे झाले. झोपच व्हाय ना माझी, कारण की लाडूला बरं नाही ना. तिला खूप जास्त बाथरूमला होती आहे. काही पण खाल्लं का बाथरूमला होती. तिला ऊन लागलं आणि ते नाकाला जास्त मार लागल्यामुळे ना तिचं नाक सुजले आणि नाक दुखते तिच्यावालं. मेडिसिन दिले तिला रात्री. आम्ही काल दवाखान्यात घेऊन गेलतो ना, तर ते दिले सगळं औषध वगैरे. पण आता तिला बरं व्हायला वेळच लागेल ना. असं आता ते पोरीला मी 1-2 कमेंट अशा वाचल्या होत्या की झालं पोरीचं कौतुक सुरू, झालं पोरीचं कौतुक सुरू. आता असं वाटतं पोरीबद्दल बोलू का नको बोलू माझ्या पोरीबद्दल. अरे ती माझी म्हणजे जसे माझे साहिल विराज आहे तसे ती पण माझी मुलगी आहे ना. आणि मी घरात जे आहे ते दाखवणार ना. आता ती माझ्या जवळ आहे लाडू, तर मग मी तिचंच दाखवणार ना की ती आहे. आता विराज आला का विराज आहे बघ तो दाखवणार मी. हां, मग आता काय जाऊ द्या, असू द्या. आता बोलणाऱ्यांना आपण काही बोलू शकत नाही. चला जाते आता. इथून पुढे मला स्वयंपाकाला सुरू करायचं आहे. लाडू व तिचे पप्पा अजून पण झोपले आहेत. आता ती उठायच्या आधीच म्हटलं आपण जाऊया निघून, कारण की मग परत मागं लागते. मी आले इथे रस्त्यामध्ये मला ना हे बासुरेवाला दिसला. खरं तर मला घ्यायची नव्हती, मी मुद्दामच घेतले आहे. बिचाऱ्या एवढ्या उन्हामध्ये इतकं ऊन आहे ना, तेव्हा म्हणजे असं एकटा फिरतोय, कोणी घेत पण नव्हतं. मलाच खस तरी वाटलं. म्हटलं चला आपण घेऊया, जाऊ दे. मग इकडे मटण घेतलं आणि थोडंसं अंडे घेतले, भाजीपाला घेतला मार्केटमध्ये. त्याच्यानंतर मग मी घरी निघाले आहे. आता इथून पुढे मला स्वयंपाक सुरू करायचा आहे. घरी आले. उठ गई लाडू बेटा, उठ गई. एप्पल लाई मैंने आपके लिए. देखिए मैंने क्या लिया बेटा, बांसुरी. पैंट क्यों नहीं पहना? क्या बेटा, अच्छा लग रहा है ड्रेस. देखिए ये नाम किसका है? ये पेरिस, पेरिस नाम है ये. अच्छा लग रहा है. उफ, खूप गरमी आहे बाहेर. पण कसं आहे ना, एवढं काही वाटत नाही मला. 10 वर्ष कोलकातामध्ये जे राहिले ना, इथं तरी आल्यावर आपण पंखा खाली बसल्याला गार वाटतं. तिथं बाहेरून जेव्हा यायचे ना, मला BP एकदम हे व्हायचं माझा. आला का लगेच पटकन AC मध्ये पळायची. भाजी घेऊन आले का सकाळी 7ला, बरं का 7ला 8ला सुद्धा. इथं तसं काही वाटत नाही. ठीक आहे, ऊन आहे एवढं काही वाटत नाही मला. चांगलं वाटतं मला. मम्मा लकड़ी दो तो. हां, लकड़ी दो तो. बजाने काय बेटा, मैंने ये ले लिया. हे बघा, बस कोलकाता वाला. मी ना बासुरी घेतली त्या मुलाकडं, कारण की तो ना खूप उन्हामध्ये नाही का वाजवत फिरत होता. मम्मी म्हटलं जाऊ दे चल घेते एक. मी 60 रुपयाची दिली. जाऊ दे म्हटलं घेऊ. बिचारा एवढा ऊन आणि रस्त्याने चालतोय वाजवत वाजवत, कोणीच घ्यायना. मम्मी लकड़ी दो तो. हाँ, बजाएंगे बेटा हम लोग बांसुरी. हाँ, लकड़ी दो ना. हे आणलं मटण, हे आणली अंडे, केसर आंबा आहे 220 रुपये किलो. आणि जवळजवळ मी महिना आला तिच्याकडे जाते भाजी घ्यायला. ती 220 रुपये किलोनीच आत्तापर्यंत विकती. तर तिच्याकडे खूप सारे आंबे ना सडले होते. मग मी तिला बोलले तू एवढं महाग विकते आहे म्हणून ते विकल्या पण जाईना. स्वस्त विकले हे सडण्यापेक्षा. ते विकल्या जातील, लोक खातील तर. हां, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे कसे किलो आहे सांगा मला केसर आंबा? हा 220 रुपये. 4च आले, पण आणले, लाडूला आवडतात म्हणून. आता 11 वाजले. इथून पुढं मला स्वयंपाकाला लागायचं, सगळं आवरलं पाहिजे. त्याच्यामुळे मी ना किचनमध्ये मी शक्यतो ना व्हिडिओ नाही बनवत, कारण की ना किचन खूप छोटा आहे माझा. ते स्टँड ठेवा ते सगळं जमत नाही आणि भीती वाटते ना गरमटाचे मोबाईल फुटतात. त्याच्यामुळे मी शक्यतो किचनमध्ये मोबाईल वापरत नाही. इकडे माझे मिस्टर आले होते, काहीतरी बोलताय, तेच मी हसती आहे, पण तुम्हाला काय दाखवत नाही मी. आणि त्यांना मी म्हणते या तुम्ही समोर, मिस्टरांना म्हणते, म्हणून मी हसती आहे. तर ते मला म्हणताय मी जरा तयार झालो का मग तुझ्या व्हिडिओमध्ये येतो, माझे मिस्टर असे बोलले. मग इकडे थोडंसं तूप टाकले आणि थोडंसं तेल टाकले आणि कांदा फ्राय झाला, खडे मसाले, तेजपत्ता हे सगळं टाकायचं. एकदा असं भात बनवून बघा. हा बासमती तांदूळ आहे, हा पुलावचा.
तर मग असं तांदूळ मस्त याला थोडं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं का याला शिजून द्यायचं आणि थोडा अर्धा कच्चा शिजला का वरतून टाकायचे वाटाणे आणि त्याच्यानंतर मग मी झाकून ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर बघ भात शिजला आहे, वाटाणे पण शिजले, मस्त कलर टाकला आहे, इतका छान झाला होता ना पुलाव. तर स्वयंपाक झाला, पुलाव बनवला आणि लाडाच्या पप्पांना भात आवडतो तर साधा भात बनवून दिला मटणाबरोबर. विराजला म्हटलं तू 4 वाजता निघ, थोडंसं ऊन उतरलं ना, कारण की एवढं बसमध्ये किती गरमी होती ना. एक तर सकाळी 5ला निघ, नाही तर मग दुपार 4च्या नंतर निघ त्याला म्हटलं. तर तो आता 4 वाजता निघणार आहे, आता 3 वाजले आहे. तरी इथे येतं करत त्याला 8-9 वाजतात रात्रीचं. या व्हिडिओमध्येच मी सगळा व्हिडिओ अटॅच करणार आहे, कारण की बरेच दिवस झाले व्हिडिओ पण येत नाही माझे, तुम्ही वाट बघता सगळेजण. आणि विराज आल्यावर तुम्ही त्याला बघितल्यावर अक्षरशः शॉक होणार, कारण की त्याची तब्येत ना खूप जास्तच खराब झाली आहे. म्हणजे जसं साहिलचं हे प्रकरण झालं ना, तसं साहिलला ज्या वेळेस नाशिकला घेऊन गेल्यानंतर त्यावेळेस विराज जास्त हे होऊन गेला की तो नाशिकला गेला. जवळ होतं तर काय वाटलं नाही, पण ते नाशिकला गेलं ना त्यावेळेस खूप रडला विराज. आणि जेव्हा त्याला घेऊन गेले ना तर विराजने मित्रांकडनं इकडून तिकडून म्हणजे असं पैसे वगैरे घेतले. तेव्हा माझा फोन काय लागला नाही वाटतं मला, त्यांनी सांगितल्यानंतर मग मी त्याला जेव्हा घेऊन चालेल मग त्याला वडापाव भजे हे ते मी त्याला सगळं पाणी बिणी सगळं त्याच्या संग घेऊन दिलं. मला विराजने सांगितलं, म्हटलं जाऊ दे ठीक आहे, मी तुला त्याचे पैसे देऊन टाकते, कोणत्या मित्राकडनं घेतले त्यांनी. आणि तेवढं केलं विराजने. तर विराज ना म्हणजे तेव्हापासून ना तो इतका रडला ना आणि तो त्याचं जेवण सुटलं आणि तो खराब पण खूप झाला. त्याने ते खूप टेन्शन घेतलं. आणि साहिलचं आणि विराजचं ना एक खूप छान असा बॉन्ड आहे दोघा भावाभावांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम. आणि साहिलचं कसं ना, विराजने कसं त्याचं वडील तर विराजने बघितलेच नाही. साहिल विराजवर खूप प्रेम करतो, त्याला एकदम एक बापाप्रमाणे त्याला प्रेम दिलं साहिलने, मोठ्या भावाने. तर त्याच्यामुळं विराजला काय ना, कधी काय लागलं, पैसे लागले, काय लागलं, लगेच साहिल दादा म्हणतो, साहिल दादा लगेच त्याला दे, कधी 50 दे, काम केलं का विराजला दे. तसं म्हणजे खूप दोघांचं हे. तुम्ही आल्यावर बघणारच विराजला खूप खराब झाला विराज. हां ठीक आहे, मी आला आहे तर खाऊ पिऊ घालूनच मी त्याला. असो आता काय असतं ना, माझ्या म्हणजे मी खूप काही गोष्टी ना असं सांगत नाही आहेत. काय वाटतं, सोशल मीडिया आहे, लोक लगेच आवचापाव करतील, त्याचा लई इश्यू होऊन जाईल. मग जे चॅनल मी चालवते ना, मग माझे मिस्टर पण मला नको म्हणतील, नको करू, तू सोडून दे, तुला काय गरज आहे का. तर त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं समजून घ्या. आमच्या म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी काही गोष्टी माझ्या मनातल्या सांगत. आणि हा व्हिडिओ तुम्ही आज बघताय, तुम्ही म्हणसाल की हा आणि त्या आम्हाला म्हणली होती की तिच्या मनात एक इतकी मोठी गोष्ट आहे की ती गोष्ट ती शेअर नाही करू शकत आहे, आणि ती कधी ना कधी वेळ आल्यावर शेअर करेन मी माझ्या मनातली गोष्ट. ठीक आहे, तर चला आता विराज येईल, फ्रेश वगैरे होते, मी आवरते. ठीक आहे, टिकली पण लाडूने काढून टाकली. लाडू माझ्या डोक्याला टिकली ठेवतच नाही, टिकली बघितली की काढून घेते. तर आता दुपारचे 4 वाजले, लाडू गेली आहे इतक्या उशिरा. तिचे पप्पा तिला आंघोळ घालत आहे. तिला ना हे जे लागलं ना याच्यामध्ये थोडंसं पस झालं, मला काही समजत नाही मी काय करू. तर मला असं वाटतं थोडंसं हळद वगैरे लावून बघूया पूर्ण आतमध्ये. तर बघू, आता आंघोळ करते लाडू. आणि विराजला मी काल फोन घेऊन दिला खूप दिवसांनी, म्हणजे मी पहिल्यांदा विराजला फोन घेऊन दिलेला आहे. विराजला मी कधीच फोन नवीन नव्हता घेऊन दिला. त्याच्याकडे फोन होता, तो असंच एकाचा होता जुना वापरायचा विराज, तो लय खराब झाला होता, त्याची बॅटरी पुन्हा खराब झाली ती. तर मग काल घेतला फोन, काहीतरी 17चा घेतला, 17,000चा घेतला त्यांनी फोन. आणि थोडंसं मी डाऊन पेमेंट केलं आणि हप्त्यावर घेतलेलं आहे, पूर्ण कॅश नाही दिले, हप्ता केला आहे. तर मग हळूहळू भर नाही. आणि आल्यावर दाखवते तुम्हाला विराजने कसा फोन घेतला, ते पण दाखवते आल्यावर. बघा इकडं आंघोळ करून आली. अगं सगळं ओरलं होईल बाळा, उठ, असं नको करू. अय हा उबलली तिची, रुके ना. गुड मॉर्निंग लाड. मॉर्निंग. 4 वाजले दुपारचे आता. चल ये, कपडे घालते तुला ना, चांगला ड्रेस. चल हा वाला घालते, ऑरेंजवाला. हा या ऑरेंज पेनाची. आइए बेटा. बघा लाडू मी रेडी केलं. अभी आने वाला है विराज दादा. शैलदा पर बहुत पसंद है, हाँ इसको बुलाना, शैलदा बहुत पसंद है. साहिल दादा वो भी आएगा बेटा कुछ दिन में. हाँ, हाँ 10-12 दिन में साहिल दादा भी आएगा. शैलदा पसंद है, दादा कहेगा. साहिल दादा पसंद आहे. बघा ना बेटा, 1 मिनिट को दिखाती हूँ मैं. हे बघा, हे बघा, बघा बघा, कधी बरं होईल काय माहिती बाई. लेकराला काही खाता पण येणार, किती खराब झाली. अभी आ जाएगा विराज दादा और 8 दिन बाद आएगा साहिल दादा.
और पता है साहिल दादा ने आपके लिए गिफ्ट लिया है। कौन सा कलर का? पता नहीं मुझे, आपके लिए गिफ्ट लिया है, वो आपकी गिफ्ट भी लेके आएंगे। कौन सा कलर? ब्लू। ठीक है चलिए, मैं बोल दूंगी हाँ साहिल दादा को। हाँ ठीक है। तिला भाऊ यायचे म्हणलं का लय आनंद होतो. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी. लो पानी पियो. इलेक्ट्रॉल पाउडर आहे पियो. पकडिए, अच्छे से पकडिए ग्लास को. हां पिजिए. इकडे मी बेडशीट चेंज केली आणि ही जरा सुती आहे ना कॉटनची, ही ना मी वरतून टाकली. ही असं कॉटन नाही आहे ना, गरम वगैरे होईल म्हणून मी अशी ही एक सिंगल त्याला झोपायला विराजला अशी टाकली. क्या ऐसे क्यों कर रही हो? हाँ क्या हुआ? आता रात्रीचे 9 वाजले आणि आता पोहोचला विराज खाली आलाय. तिला इतका आनंद आला. चल चल विराज आता काही नाही होतं ते. बहुत बड़े हो गए लाडू, देखो कितने बड़े हाइट हो गए. पापा से दिखाती हूँ अपना आपने पापा से दिखाती हूँ नहीं बहुत बड़ा घर है ये तो. आपका घर है? पापा का है का आपका है? दोनों का है दोनों का है. वाह. मम्मी का है भी आया दादा लेके आओ चल. इसे तो क्या अंकल का बना के रखा था. आंघोळ करतोय, फ्रेश होतोय. त्याला म्हणलं बाहेर नाले आंघोळच कर. पापा बैठेंगे बेटा यहाँ पे. बैठिए ये. आता नको ना काढू बाबा रात्रीचं. देख लिया दादाने, देख लिया. तुला मेकअप करत असं नाही, याच्यावर मेकअप बॉक्स घे. मैं भी करूँ मेकअप. डॉक्टर काय बोलला? काय झालंय? याद नहीं काय आहे? याद नहीं है याद नाही आहे मला. आरामास. याद नाही तुला? नहीं मग तुला काय याद आहे? मला याद नहीं है मग? मला याद नाही, मला लक्षात नाही. मराठी बापरे, तू शिकवली का मराठी? बोलते ती. तिला शिकवतो थोडं थोडं. कोणी शिकवलं तुला मराठी? तुला मराठी कोण शिकवली? मम्मी ना मम्मी ना. मम्मी ना. बापरे, चांगलं आहे ना. शिक शिक मराठी शिक. शिकते मी काय आलं का? शिकते मी शिकते का तू? शिकते मी एवढं. बापरे. हॅलो कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता किती वाजले रात्रीचे विराज? 11 वाजले का? 11 वाजले. 11 वाजले. विराजला झोप आली खूप. हा बाई, सकाळपासून हा? बसमध्ये एकटा, रिक्षामध्ये एकटा. प्रवास करून करून ना. हो. दाखव जो मोबाईल दाखव. बघा मोबाईल घेतला विराजनी. मुझे बहुत पसंद है अच्छा लगा? मम्मीने घेऊन दिला. हे बघा मोबाईल घेऊन दिला विराजला बघा. नवीनच एकदम बघा. विवोचा आहे. विवो आहे. मस्त आहे रे पण मोबाईल. हा, मागून कसं आहे? किती भारी वाटते. मस्त आहे. धर आता सांभाळ बाबा. हा बाई, किती दिवसाचं चालू होतं मोबाईल. कलकत्त्यापासून मोबाईल चालत आता घेऊन दिला. आता ते घेतलंय 2-3 वर्षानंतर. नाही पण आता तुम्हाला एक सांगते, याला 12वी, आता याची 12वी आहे. हो का? आणि 12वीचं मार्क्स पाहिजे. आज नाही तर मग पुढचं तुम्ही तुमचं पाहून घ्यायचं. हो, चालेल. कुठेही कामधंदे करायचे ना आपल्या आपल्या पाहायचं. आम्ही प्रयत्न करतोय. आता आम्ही एवढं पण हे नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? हं. करेन मी 12वीचे तुला मार्क्स पडले तर पुढं काय करता येईल. हो. नाही तर मग कुठं करा 10-15 हजाराची नोकरी. मग तर जिंदगी चांगले जागा. काम तर भारीला बोललो ना. नाही 12वीला चांगले मार्क आले तर इंजिनिअरिंगला मला त्याला पुढं माझ्या नवऱ्याला सांगता येईल, काकाला बोलता येईल. मला तो बोर्डाला जागा पाहिजे ना. मग काही हो. पोराला मार्कच नाही काय करते म्हणून तुझ्या असं नको व्हायला. माझं नाक खाली होईल त्यात दुसरं काय. बरोबर आहे का नाही? मी चांगले वाटलं, नो टेन्शन. पाहू आता. तिला ना हां झोप आली तिला. चांगले. ती किती खुश झाली मी आलो. ठीक आहे चला चालेल. झोपा. झोपतोय पण. गुड नाईट. गुड नाईट. कशा आहात तुम्ही? त्यांना विचारलं का? कशा आहात तुम्ही? हां बरे आहेत सगळे. कशा आहात तुम्ही? अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. एक खुश झाली बाबा लाडो. तिला खुश झाली.
लगी भेटू. चला Bye. गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगला. हां भेटू उद्याच्या व्लॉग याला. उद्याच्या व्हिडिओला हा. बाय बाय बाय.